हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खरं तर कॉमेडी व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि जे काय माझ्यासोबत काय विषय घडला होता ते तुम्ही ऐका। मित्रांनो, मी परवा दिवशी गेलतो, गावाला गेलो होतो। तिथे घडलेला असा किस्सा तुम्हाला सांगतोय आज। तर ती किस्सा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि असं तुमच्याही बाबतीत कधी झालं का मला कमेंट करून नक्की सांगा। तर विषय असा म्हणजे आता त्यांचं नाव डिक्लेअर करू वाटतंय पण नको त्यांचं नाव सांगायला। तर त्यांच्या घरात एक अशी प्रथा आहे की नवरा बायकोनी एकाच जेवायचं। बघा, हिला सुद्धा समजलं की कोणाबद्दल बोलतोय काय। तर ते मग त्यांच्या घरात अशी प्रथा आहे की नवरा बायको एकाच जेवायचं, मग ते त्यांचं लय प्रेम वाढतंय। असं बायको आणि नवऱ्याने एक ताट घ्यायचं, पहिल्यांदा बायकोनी ताट घ्यायचं, तिने म्हणे हो इकडे या ना, जेवण जेवायला या। मग ते विषय काय होते, पण जेव द्या पण व्यवस्थित नाही, दारू बिरू पिऊन असं डुलत बिलत येऊन ताटावर बसून ते जेवताना असं ती खाता खाता त्यातली तोंडातली असं घाण बिन तोंडातली त्यात ताटली टाकायचं, परत ती बायकोनं तसंच खायचं। आणि दुसरा एक भाव असतो त्यानं नुसतं असं चुरायचं, असं 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 करून चुरायचं, तोपर्यंत त्या बायकोनं सगळं संपवलेलं असते। मग आता मेन मुद्द्यावर येतो बरं का। मग जे मेन कॅरेक्टर आहे त्या गाड्यानं मला बोलवलं, मग मी तिथे गेलो। ते मग मी तर आधीच जेवण करून बसलो होतो, ह्यांच्यात असा राडा असतो म्हणून। मग तिकडे असा फुल प्याला होता, फुल म्हणजे फुल। मग झालं काय, ते बायको म्हणली, मी म्हणलं जेवा की म्हणलं, तर नाही नाही ते त्याने आल्याशिवाय नाही म्हणलं, जेवत नाही आम्ही। बर म्हणलं हे ते बोरल्या भात घेऊन जा। तर मित्रांनो, कसं मूड राहत नाही सांगायचं, हे लेकर मध्ये मध्ये अडचण आणते जरा। तर मग कुठपर्यंत आलो तुम्ही, कुठपर्यंत आलतो काय माझ्या पण लक्षात नाही। हा, मग मी त्यांना म्हणलं तुम्ही जेव्हा घेऊ, तर नाही नाही त्यांनी जेवल्याशिवाय आम्ही कसं जेवणार। बरं ठीक आहे म्हणलं। मग ती बसली जेवायला, मग ते बायकोनं सगळं असं वाढून घेतलं। ते नवरा असा पिऊन ताकाट एकदम फुल, नको 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 मला मला नको 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 मला मला नको। म्हणजे असं खाताना ते तोंडातले लाळ बी त्यातच पाडायचे, ते असं खायचे बियायचे, असं इतकं आमगळ वाटलं ना मला, इतकं असं बेकार वाटलं। तर मग मी म्हणतो काय, तुमचं लय प्रेम चाललंय ना, मग जरा व्यवस्थित मापात खावा की, तुम्ही मापात करा जेवण तुम्ही। नाही मग आता ह्या दारू पिऊन आला नाही, लागला असा करायला। मग मी पण तिथं समोर बसलो होतो, मला पण काय असं आवरण, मग मी असं इकडे तिकडे इकडे तोंड करायचं, कुठं मोबाईल मध्ये जरा बघ येते। मग तुम्हाला सांगतो, आता ते बायकोला सगळं खाल्लं तिनं, आणि ह्याचं पण जेवण झालं बऱ्यापैकी म्हणजे सगळे जेवण झालंच होतं। पण ह्याचं काय विषय झाला की नंतर दारू पित असल्यामुळे सारखा सारखा प्रत्येक गोष्ट असा शब्दाला दारू वगैरे प्यायचा, ते बोलायचा, ह्यांच्यावर 1.5 लाख रुपये पेमेंट आहे आपल्याला आपल्या, असं बोलायचा। मग ह्या बोलण्याला त्या बायकोचं जेवण झालं, म्हणजे बायकोनं धुला हात, असा असा करून असा हात धुला। मग हात धुल्याच्या नंतर मग आता ह्यानं काय केला, मग हात धुला पाणी प्यायचं होतं बायकोला, आणि ह्या नवऱ्याला पण द्यायचं होतं। बायको गेली पाणी आणायला, आणि ह्या नवऱ्याने घेतला त्यात भात होतो, भात घेतला होतो यानं।
आणि मसाले भात घेतला, साधा पांढरा भात नव्हता, मसाले भात घेतला. आणि मग तिथून त्याने चालू केलं, काय कमी आहे म्हणलं तुम्हाला घरात, फळात पाणी काढून गेले म्हणला, भ्यांचोत म्हणला, इथं आहे घालाय म्हणला, 1.5 लाखांना पगार घेतो म्हणला मी, आणि कालवण असं तेल नाही म्हटलं म्हणला, तुला कळत नाही, अक्कल नाही म्हणलं तुला, साधी कालवणात तेल किती घालायचं म्हणला हे कळत नाही, ही मी सांगतो म्हणलं तुला आज. मी म्हणलं काय चाललंय, मला म्हणला बबन हे तू खाऊन बघ म्हणला, पहिलं ही तू खा बघू म्हणला तुला चांगलं लागतंय का हे. आणि मी दादा जेवलं म्हणलं, मी म्हणतोय म्हणून खा. दादा जेवले. मला त्या बायकोन तर सांगायचं नाही, मी त्याच्यात हात धुलाय, परत तुम्ही त्यात भात ओतून घेतलाय, मी पाण्या नाही गेल्यावर ना, ही त्याला कळलंच नाही. मग ही मित्रांनो दारू पिणाऱ्या व्यक्तींची अशी फजिती असते. आणि मग ते म्हणतात काय, आमचं एकमेकावर लय प्रेम आहे म्हणून आम्ही एका जेवतो. मग तिथं पण ते भांडण थांबलं नाही, हाणामारी झाली. पण त्या बायकोने सांगितलं मी हात धुलता, तुम्ही हात धुलेल्या पाण्यात 4 फळ्या भात खाल्ला. मित्रांनो हात धुलेल्या बायकोनं हात धुलेल्या पाण्यात 4 फळ्या भात खाल्ला आहे ना. आणि शेवटी भास म्हणला मला जेवायचं नाही म्हणला, आता आज उपाशी झोपतो म्हणला, उपाशी हा पट्ट्या उपाशी झोपतो म्हणला. मी उपाशी कसा झोपले म्हणलं, उशीर झाला जेवते म्हणलं, बायकोने हात धुला, परत ह्यानं अजून 4 फळ्या भात खाल्ला नाही म्हणला, आज उपाशी म्हणला. मग आता उठाय कुठे येत आहे, मग बायको जाऊन टीव्हीच्या रूम मध्ये बसली, टीव्ही, आणि ही हॉलमध्ये जेवायला बसले होत्या. ठीक आहे म्हणलं, आता त्यांना उठवायला त्या असं जोमकाळाला असं धरून असं उचलून नेलं, उचलून झोपवलं. आणि मी म्हणलं आता मी झोपतो म्हणलं, मी जाऊन माझ्या खोलीत मला एक रूम दिली होती, त्याच्यामध्ये मी जाऊन झोपतो म्हणलं. मग मी झोपलो, तरी परत तिथं आलंय मला उठवायला, मला जेव्हा का आवडलं नाही तुम्ही आज, मला जेवायला तुम्ही का आवडलं नाही. म्हणलं तुम्ही जेवला होता. आणि परत म्हणला कुठला विषय दारडी बघा, कुठला विषय बिवडी कुठे बिघडते. मग मला तो बिवडी केस कर राखले म्हणला, हे काय काय केले म्हणला, हे असं करायला लागलं. म्हणून केसची म्हणलं असंच ठेवली म्हणलं. मग तो काय म्हणला नट झाला काय म्हणला, नट. बरं म्हणलं असं त्या म्हणलं. मग जेव्हा वाढल्यानंतर जाऊन जेवा. तुला मगाशी एकदा सांगितले म्हणला जेवताना, काय म्हणला मगाशी एकदा मी जेवताना तुला सांगितले म्हणला, मी आता जेवत नाही, उपाय झोपणार आहे. आणि यार काय मोठं मस्त झालं म्हणलं, आणि मी जेवत नाही म्हणलं. तर मित्रांनो ही अशी कहाणी झाली माझ्यासोबत. तुमच्यासोबत असं काय किस्से घडलेत का हे मला कमेंट करून सांगा. आणि असे किस्से आपल्याकडे भरपूर आहेत. आणि मी रिअल ब्लॉग, खरेखुरे ब्लॉग बनवतो. काय लोक कंटेंटसाठी काय करतात, भांडणं करतात, काय पण म्हणजे असं काय पण बोलतात, काय असं कंटेंट नसेल तर ते काय करतात. पण माझं तसं नाही मित्रांनो, जे काही खरं आहे तेच मला जे पटतं, जे आधी मला काही पटतं त्याच्यावर मी ब्लॉग बनवतो. आणि माझी बायको पण बनवते, आणि ही पण घरातलं वगैरे सगळं असं बनवते. पहिला पण आपला खूप मोठा चॅनल होता, तो चॅनल ॲक्च्युली टर्मिनेट झाला. त्या चॅनलवरती आपले खूप छान सबस्क्रायबर होते, ते पण आता येतील. आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि चॅनल सुरू केल्यापासून इतका भरपूर असा सपोर्ट आहे तुमचा की शब्दात मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होते. चला
विषय तुम्हाला हा आजचा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.